छत्तीसगडमधील तथाकथित नेते अमित बघेल यांनी भगवान झुलेलालांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर अकोल्यातील सिंधी समाज संतप्त झाला आहे। समाजातर्फे शहरात मोठा निषेध मोर्चा काढून बघेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। छत्तीसगडमधील तथाकथित नेते अमित बघेल यांनी भगवान श्री झुलेलालांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी अकोल्यातील सिंधी समाज रस्त्यावर उतरला। पूज्य सिंधी जनरल पंचायत अकोला यांच्या नेतृत्वाखाली बाबा हरदासराम भवन सिंधी कॅम्प रोड येथून निषेध मोर्चाची सुरुवात झाली। हातात निषेधाचे फलक आणि भगव्या झेंड्यांसह समाजातील ज्येष्ठ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चाचे रूपांतर पुढे विजन चौकाजवळील पोलीस मुख्यालय परिसरात झाले, जिथे पंचायततर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। निवेदनाद्वारे अमित बघेल यांच्या वक्तव्यामुळे समाजाच्या श्रद्धा आणि भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात आले। तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यानंतर खदान पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। मोर्चा दरम्यान भगवान झुलेलाल की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। पूज्य सिंधी जनरल पंचायतने स्पष्ट केले की श्रद्धास्थानांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील। आमची ही डिमांड आहे की त्यांच्यावर अमित बघेलवर ही कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना आम्हाला न्याय प्रणालीवर पूर्ण विश्वास आहे की पूर्ण त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि त्यांनी संज्ञा घ्यावा, माफी मागावी समाजाची आणि कोणीही असा प्रयत्न करू नये, कोणती समाजासाठी अपशब्द बोलू नये। कारण हे भारत जो देश आहे, अलग अलग जाती समुदायाचे इथं लोक राहतात आणि बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे। त्या संविधानामध्ये सगळ्यांना एक सारखे अधिकार दिलेले आहे, तरी सगळ्यांना संज्ञान घेऊन ही त्याच्यावर कार्यवाही करावी ही आमची अपेक्षा आहे।